अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे। अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला तर आताही बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की मी आज देवीला नैवेद्य करत आहे। तर मॉर्निंगची सुरुवात कशी झाली, मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं, पूर्णपणे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजून जाईल। तर नैवेद्य वगैरे बनलेला आहे, फक्त मला पॅक करून घ्यायचा आहे। आणि रिमझिम पाऊस चालू आहे, तर हे आलेले होते नाश्ता करण्यासाठी। तर म्हणत होते की ऑटो मी सांगितलेला आहे, म्हणजे आता आम्ही इथून दोघी तिघी जण आहोत, त्यामुळे यांना यायला जमत नव्हतं। म्हणजे बाईकवर गेलं तर मी एकटी जाणार होते, त्यामुळे आता शेजाऱ्यांच्या दोघी तिघी जण आहेत माझ्यासोबत आई, तर सगळ्यासोबत ऑटोमध्ये आम्ही जाणार आहोत, म्हणजे रिक्षा करणार आहोत। म्हणजे खूप लांब आहे मंदिर देवीचं, त्यामुळे रिक्षा करून जावं लागेल। आणि वरून तसं तर पाऊसही चालू आहे, वातावरण खूपच भयानक आहे यावेळी। म्हणजे 2-3 दिवस झाला असं झालेलं आहे इकडं, अजिबात ऊन येत नाही आणि जोरदार पाऊसही चालू आहे। तर आता मी पॅकिंग करून घेत आहे। तर इकडं तूप घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, म्हणजे तुपाचा दीप मी प्रज्वलित करणार आहे देवीला। परत मी तेल पण घेतलेलं आहे, म्हणजे म्हणजे जे तेलाचं दीपक असतं ना तिथं प्रज्वलित, त्यामध्ये तेल टाकण्यासाठी। परत शेंदूर लावायचा आहे देवीला, तर शेंदूरमध्ये तेल टाकूनच आपल्याला लावावं लागतं, म्हणून मी एका डब्यामध्ये तेल, एका डब्यामध्ये तूप हे घेणार आहे। 2 डबे मी इकडे घेतलेले आहेत। आणि धूप घेतलेला आहे आणि हळदी कुंकू मी पुडीमध्ये बांधून घेतलेले, कारण पंचपाळ नेता येत नाही। आता इथून लांबला प्रवासी आहे आणि त्यामध्ये रिक्षामध्ये जायचं, मग सांडा लोंडा खूप होणार आहे, म्हणून मी पाणीसुद्धा बॉटलीत घेतलेलं आहे। आणि सोबत एक तांब्या घेणार आहे, म्हणजे जे तांब्याचा तांब्या आहे पूजा करते वेळेस ते पाणी ओतून घेण्यासाठी। तर अशा पद्धतीने मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। आणि इकडे जे सामग्री मला न्यायची आहे देवीची ओटी भरण्यासाठी, नंतर मला आठवण राहत नाही, या घाई गडबडीत होतं ना असं, त्यामुळे मी सगळं इथं जमा करत आहे, काही विसरू नये। जसं आठवण आली तसं सगळं जमा केलेलं आहे। हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत, ब्लाऊज पीस घेतलेलं आहे हिरव्या रंगाचं। परत मी इकडं गहू घेतले ओटीसाठी, म्हणजे तांदूळ घेऊन ये असं म्हणतात। म्हणजे अगोदर मी तांदूळ घ्यायचे, पण नंतर ताई म्हणलं की मला गहू घ्यायचं ओटीला, तर गहू घेतलेले आहेत। परत पूजेची सामग्री सगळे हे घेऊन येतील यांना सांगितलेलं आहे, तर येतील इतक्यामध्ये। नारळ आणायचा आहे, परत शेंदूर पण आणायचा आहे। आणि ओटीची सामग्री हळदीचं खोम, सुपारी, खारी खोबरे हे सगळं देतात, ओटीची सामग्री पूर्ण भेटून जाते। तर सगळे घेऊन येतील, तोपर्यंत मी बाकीची तयारी करत आहे। जे घरात सामग्री ठेवलेली आहे ते मी पॅक करून घेतलेले आहे। तर सगळं मी जागेत ठेवून दिलं, कारण स्पेस कमी आहे ना, सगळं पायधुळीत होतं, सगळं मी साईडला ठेवून दिलेलं आहे। आणि नैवेद्य मी टिफिनमध्ये पॅक करून घेत आहे, कारण आपण देवाला नैवेद्य नेतो ते छान असं ताटलीमध्ये सजून नेलं जातं, पण लांब आहे देवीचं मंदिर, म्हणून मला अशा पद्धतीने टिफिनमध्ये पॅक करून न्यावं लागते, कारण सांडा लवंडा नको, म्हणून मी असं घेत आहे। आणि सगळं मला एका पिशवीत करून घ्यायचं आहे, म्हणजे न्यायलाही अवघड नको। तर इकडे ताटलीमध्ये मी देवासाठी नैवेद्य काढत आहे, गाईसाठी काढत आहे, म्हणजे गाय तरी आता समोर दिसत नाही आहे, एक तर पाऊस चालू आहे, त्यामुळे जनावरं चारण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे। तर मी गाईचं नैवेद्य साईडला काढून होते, जसं गाय येईल तसं मी देणार आहे, पण अगोदर मी देवाला नैवेद्य आणि परडी भरून घेते। तर तेच नैवेद्य मी काढत आहे, आणि संग मी देवीसाठी नैवेद्य डब्यामध्ये भरलेला आहे। तर काय काय बनलेलं आहे, भात बनलेले, म्हणजे आंबट भात बनतं आजच्या दिवशी, पण आंबट भात बनवण्याची तितकी व्यवस्था नाही आपल्याकडे, कारण ज्वारी आपल्याला सडावी वगैरे लागते, ते बुक्कळ मुसळ काही नाही आहे, त्यामुळे मी फक्त साळीचा भातच बनवले, जे रेग्युलर आपला भात असतो ना तो बनवलेला आहे। त्यावरती दही टाकून घेणार आहे, खडी साखर पण घेतलं जातं। तर मी इकडं आंबील बनवलेला आहे, आणि सप्पक फळं, वरण, म्हणजे सप्पक वरण सगळं सप्पक असतं, काही तिखट नाही आहे त्यामध्ये पदार्थ कुठलेही, सगळे सप्पक। असेच थंडी म्हणून देवीला नैवेद्य दाखवलं जातं आषाढ महिन्यामध्ये। तर हे अशा पद्धतीने मी घेतलं, तूप टाकलेलं आहे वरती, आणि सगळं मी पॅक करून घेते। आणि भातावरती मी दही टाकलेलं आहे, खडी साखर पण सोबत आपण घेऊ शकतो यासोबत। तर सगळं मी टिफिनमध्येही पॅक केलं, आणि इकडे देवासाठी मी ताटलीमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे। अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवते, तोपर्यंत हे पण आलेच नारळ वगैरे घेऊन, आणि नारळ म्हणलं सोलून द्या लगेच, मग तिथे गेल्यानंतर आणि कोण सोलणार आहे त्याला। आणि थोडीफार भांडी झाली होती ना स्वयंपाक बनले, ते सगळे मी खाली ठेवले, कारण किचन काउंटरवरती पसारा होतो, मी खाली ठेवलेला आहे। तर ते आता काय मी घासाघाशी काही करणार नाही, कारण आपली दिवसभराची कामं दिवसभर चालतच असतात, पण अगोदर मला जायचं आहे नैवेद्य घेऊन, कारण आता अगोदर मी नैवेद्य बनवून घेतलेला आहे, पॅकिंग करून घेतलेला आहे, थोडंफार पॅक करायचं आहे, आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। जोपर्यंत की नारळ सोलत आहे तोपर्यंत मी इकडे देवाला नैवेद्य दाखवून घेते, आणि बाकीची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे। तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवला, आणि चहा बनवून घेतलेला आहे। तर चहा घेतला आम्ही, हे परत गॅरेजला गेलेले आहेत, आणि मी लागलेले आहे माझ्या तयारीमध्ये। तर देवांना परडीमध्ये मी नैवेद्य ठेवलेलं आहे, गाईसाठी साईडला काढून ठेवलेलं आहे। आणि जे सामग्री मी जमा करून ठेवली ते सगळं मी व्यवस्थित पॅक करून घेते, म्हणजे तिथं गेल्यानंतर खूप गडबड होते, व्यवस्थित काही भेटत नाही। तर इथनं सगळं मी व्यवस्थित पॅक करून घेतलं, तर तिथे गेल्यानंतर पटकन भेटणार आहे, कारण लाईन लागून राहते तिथं सगळ्यांची। आता गेल्यानंतर खूपच गर्दी असणार आहे तिथं, कारण वर्षाला आम्ही जातो, वर्षाला खूपच तिथं गोंधळ असतो, त्यामुळे सगळं मी व्यवस्थितच पॅक करून घेत आहे। तर इकडं एका कवरमध्ये ओटीची सामग्री मी वेगळ्या कवरमध्ये पॅक केलेली आहे, म्हणजे पटकन मला भेटून जावं। बांगड्या आहेत, परत पीस, ब्लाऊज पीस आहे, गहू आहेत, आणि ओटीची सामग्री हळदी खोबरं,
खारीक सुपारी हे सगळं घेतलेलं आहे. परत तिकडे तेल तूप जे मी डब्यामध्ये पॅक करून घेतलं, वस्त्रमाळ घेतलेले आहे, वाती घेतलेल्या आहेत, हळदी कुंकू हे सगळं मी घेतलेलं आहे. शेंदूर आणलेलं आहे, तसं शेंदूर मी घेतलेलं आहे देवीला लावण्यासाठी. आणि हे टिफिनमध्ये नैवेद्य, बाटलीमध्ये पाणी आणि एका वेगळ्या बाटलीमध्ये मी आंबील घेतलेलं आहे, कारण ते टिफिनमध्ये म्हणजे ठेवता येत नव्हते, 3 डब्याचं आहे त्यामुळे वेगळं ते घेतलेलं आहे आंबील वगैरे. तर अशा पद्धतीने मी कवरमध्ये सगळं हे पॅक केलेलं आहे. नारळ त्यामध्येच ठेवत होते, पण ते बांगड्या वगैरे म्हणजे आहे ना फुटायची भीती आहे म्हणून मी ते वेगळं ठेवणार आहे नारळ वेगळ्या कवरमध्ये. असे मी 2-3 कवर केले आहेत आणि असेच कवर उचलून पिशवी ठेवणार आहे, म्हणजे नेण्यासाठी आपल्याला अवघड सवघड नको. तिकडे पिशवी घेतलेली आहे, सगळ्या या पिशवीमध्ये पॅक केलेलं आहे. आणि जे ताई येणार आहे त्यांचं पण आवरलेलं आहे, म्हणजे सगळ्यांनीच फास्टमध्ये केलं, कारण थोडंसं लवकर जाऊन लवकर येऊ आपण. म्हणजे तिथं गेल्यानंतर रांग असते, तरी पण पाऊस आहे ना त्यामुळे थोडंसं लवकरच आम्ही निघत आहोत. म्हणजे जी बाकीची कामं आहेत घरची ते तर तशीच आहेत, आल्यानंतर आम्ही करायला आज दिवस जाणार आहे यामध्ये. तरी घरची कामं थोडंसं मागं पुढं झाली तरी पण चालतं, पण वेळेमध्ये जाऊन नैवेद्य दाखवून येणं हे गरजेचं आहे. तर पिशवी तयार झालेली आहे. आता अशीच पिशवी मी एका वेगळ्या पिशवीत ठेवणार आहे. टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:45 वाजलेले आहेत, म्हणजे लवकरच मी सगळी कामं आवरलेली आहेत. शेरू बसलेला आहे निवांत. आता त्याला माहिती झालेली की आता मी कुठंतरी जाते, मग त्याचा आरडाओरडा सुरू होतो, कारण शांत बसतो जेव्हा मी घरात असते. ज्यावेळेस जसं दार लावायचं बघितलं, चप्पल घालायचं बघितलं, जसं लहान मुलं करतात ना तसं शेरूचा प्रकार आहे, लगेच आरडायला वरडायला सुरू करत असतं. तर पिशवी मी बाहेर आणून ठेवलेली आहे. आणि पाऊस तरी चालूच आहे, अजिबात पावसाने ब्रेक घेतलेले नाही. 2-3 दिवस झाले इकडं सारखाच पाऊस आहे. तर मी गेट बंद केलेला आहे, लॉक वगैरे लावलं. तर चला आता जाऊया देवीच्या दर्शनाला. तर शेरू बघू शकता उठून थांबलेला आहे. आता त्याला पण माझ्यासोबत यायचं आहे, पण गेट बंद करून जाते म्हणजे बाहेर येणार नाही, नाहीतरी येतो माझ्यासोबत. तर बंद केलेलं आहे. आणि आम्ही आलेलो आहोत देवीच्या मंदिराला, म्हणजे मरई देवीचं मंदिर इथं आहे, खूप लांबवर आहे हे. आम्ही रिक्षानं आलेलो आहोत आणि खूप गर्दी पण होती इथं आणि पूर्ण चिखल झालेलं आहे सगळीकडे, कारण पाऊस इकडे जोरदार चालू आहे त्यामुळे सगळीकडे चिखल असं वाटत होतं. तर इकडं भरपूर मोठी रांग लागलेली आहे. 1-अर्धा-पाऊण तास आम्ही थांबलेला आहे. आता आमची बारी आलेली आहे. तर दोघी जण आम्ही इकडं देवीचे जे आहे ना पूजन करत आहोत, म्हणजे 2-3 जण. थोडासा स्पेस जास्त आहे बसण्यासाठी, ठीक आहे. इथं सोनाळ म्हणजे ते मरई देवीचं जे मंदिर आहे ना छोटंसं होतं, तिथं एक जणच त्या मंदिरामध्ये पूजा करू शकत होतं, पण हे थोडंसं मोठं आहे ना त्यामुळे 2-3 जण इथं आम्ही बसलो पूजा करण्यासाठी. कारण आणखीन बाहेर भरपूर सारी मंडळी आहेत, रांग लागलेली आहे, त्यामुळे थोडीशी घाईगडबड सगळ्यांचीच आहे. सगळेजण ओरडत आहेत की लवकर आवरा, कारण सगळ्यांना अशीच घाईगडबड असते. तरी पण बघा शांतपणे पूजा करत आहोत, कारण आपण वर्षामध्ये 2 वेळा पूजा होते, एक आषाढ महिन्यामध्ये आणि दुसऱ्यांदा म्हणजे पूस महिन्यामध्ये मी करत असते. तर अशाच पद्धतीने तेव्हा पण मी ओटी भरत असते. तर इकडं ब्लाऊज पीस मी अंतरलेली आहे. अगोदर मी देवीला पाणी टाकून पूजन केलं, सिंदूर लावलेला आहे, हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि इकडं ओटी भरत आहे अगोदर मी. तर ब्लाऊज पीस मी अंतरलेले आहे, गहू ठेवलेले आहेत, बांगड्या ठेवले, जी पूजेची सामग्री मी आणलेली आहे ओटीची ते ठेवलेले, नारळ ठेवलेला आहे. आणि जे परडी भरण्यासाठी शिदा आणलेले, डाळ तांदूळ पीठ जे हे आणलेलं होतं ते तसंच कवरजून त्या ताईला दिलं, म्हणजे पुजारी ताई इकडे साईडला बसलेले आहेत त्यांना मी दिलेलं आहे, कारण आता ते सगळं समोर ठेवायचं काही हे नाही आहे आणि त्यांना व्यवस्थित नंतर घेता पण येत नाही, म्हणून मी त्यांच्या हातात तसंच कवर उचलून दिलेलं आहे. आणि इकडं आम्ही पूजन करत आहोत. आणि तुपाचा जे दीप प्रज्वलित करायचा ते वेगळा करायचा, कारण तिकडे जे दिवा लावलेला आहे ते तेलाचा आहे. आणि शेंदूर वगैरे जे आहे ना तेल मी आणलं ना ते तेल सगळं सांडून त्या शेंदूरमध्ये गेलेलं आहे. बघू शकता पूर्ण कवर जे आहेत ना असे झालेले आहे, पूर्ण तेलामध्ये भिजलेले. हळदी कुंकू पण तसंच झालेलं होतं, तरी पण मी शेंदूर अशा पद्धतीने टाकलेलं आहे, कारण तिथं लावताच येत नाही, कारण ते लिंबाचे जे फांदे ते ठेवलेले आहेत, परत भरपूर सारी फुलं ठेवले, त्यामुळे ते देवीला व्यवस्थित शेंदूर लावता येत नव्हतं. तर सगळ्यात आई काय करत होत्या, वरच्या साईडला शेंदूर टाकत होत्या, तसंच मी पण टाकलं, कारण व्यवस्थित लावता येत नव्हतं. परत तिकडं दीप प्रज्वलित करत आहे, म्हणजे थोडंफार जे तेल आणलेलं आहे मी ते इकडं या पंतीमध्ये थोडंसं टाकत आहे. आणि बाकीचं जी तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे ते इकडं साईडला, म्हणजे तेलामध्ये तुपाचा दिवा आपल्याला लावायचा नसतो, साईडला लावणार आहे. म्हणजे थोडीशी घाईगडबड, इथं गोंधळ झालाच, कारण सगळं मी कवरमध्ये व्यवस्थितच ठेवलेलं होतं, तरी पण इथं आल्यानंतर नुसता गोंधळ झाला. कारण जे ताई बाहेर बसलेले आहेत ना जे रांगेत, त्या पण वरडत होत्या की लवकर आवरा, किती वेळ लावत आहात. आणि इकडं पुजारी ताई पण गडबड करत होत्या, त्यामुळे थोडंसं झाला गोंधळ. इथं एक घ्यायला गेलं, एक हे झालं, असं झालेलं होतं. असं होतं असं घाईगडबडीत. वस्त्रमाळ मी वाहिलेली आहे, फुलं वाहिलेली आहेत आणि इथं जी ओटीची सामग्री ठेवली ते पण मी ठेवत आहे. थोडंसं उलटं होत आहे ताई, तुम्ही म्हणसाल काय उलटं करत आहे, अगोदर वस्त्रमाळ वाहिली नंतर फुलं वाहिलेली आहेत. पिशवीतलं काही भेटत नव्हतं व्यवस्थित, घाईगडबडी तितकीच होती. असं ताईनं मनामध्ये हृदयामध्ये शांती असली पाहिजे. इथं थोडीशी घाईगडबड झाली, काही हरकत नाही, पण शांतपणे पूजन झालं, देवीचे दर्शन करून घेतलं आणि येते वेळेस आम्ही रिक्षाला चाललेलो आहोत.
तर आरामात 2 ते 3 तास आमचे तिकडे गेलेले आहेत. म्हणजे आम्ही थोडंसं लवकर गेलो त्यामुळे तितकी मोठी रांग नव्हती, पण आम्ही यायच्या समोर बघायचं होतं, खूप मोठी रांग लागलेली होती, भरपूर सारी मंडळी आलेली होती आणि पाऊस तर थांबलेलाच नाही आहे, आणखीन जोरदार पाऊस चालू आहे. तर शेरू निवांतपणे झोपलेला आहे. तर आता दार काढूया, खूप सारी माझी कामं राहिलेली आहेत. तर अगोदर नैवेद्याचं सगळं मी काढून ठेवते, जी उरलेला थोडाफार नैवेद्य यामध्ये राहिलेलं आहे ते तसंच गाईसाठी मी काढून ठेवते. भांडे झालेत खूप सारे, ते क्लीन करून घेते, कपडे धुवून घेते अगोदर मी, मग नंतर जेवण खाणं नंतर करणार आहे. अगोदर मी चहा करून घेते, कारण एकदम थंड वातावरण आणि भिजून पण आलेले आहे, म्हणून मी अगोदर चहा घेतला आणि मग नंतर बाकीची कामं आवरली. मग दुपारच्या वेळेत आमचं जेवण झालं. तर असा गेला कालचा दिवस. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. ही जी वही ठेवलेली ना ती लिस्ट बनवत असते, म्हणजे जेही मला आठवण राहत नाही किचनमध्ये जी ही सामग्री संपते लगेच मी लिहून ठेवत असते. किचनची छोटी छोटी सामग्री असते आणि आठवण राहत नाही आहे त्यामुळे. तर इकडं कालचं दूध जे आहे ना ते मी आणखीन एक वेळा गरम करून ठेवलेलं आहे, म्हणजे काल मी इरजू लावलेलं आहे, आज मला खवा बनवायचा आहे. म्हणजे कालचं दूध आजचं दूध जे आहे ना ते मिक्स करून, म्हणजे 2 लिटर दुधाचा मी खवा बनवणार आहे. कारण दही दूध ही बघा थंड खावंसं वाटत नाही आहे, तर गुलाबजामुन करायचा विचार आहे माझा खूप दिवस झालं. तर आज मी खवा बनवून ठेवणार आहे. तर गरम पाणी करून अगोदर पिलेलं आहे आणि आता चहा बनवून घेते डिकाशनची, आणि संग इकडं तूर डाळ पण मी लावत आहे. म्हणजे दूध पण आलेले तोपर्यंत दूध ठेवते, दूध नंतर गरम होईल. अगोदर मी इकडं कुकरला डाळ लावते, म्हणजे डाळ शिजत राहील, नंतर मी वरण वगैरे बनवते. म्हणजे हिंडत फिरत आपली किचनची कामं होतात, थोडीफार बाहेरची कामं होतात, म्हणजे जसं की फुलं तोडून आणणं, देवपूजा करणं, आणि इकडं तोपर्यंत डाळ पण शिजेल. म्हणजे संग केलं तर थोडंसं फास्टमध्ये आपली कामं होतात. आणि चहा पण आणखीन बनलेला नाही आहे, तर अगोदर मी चहा बनवून घेते. थोडंफार कालचं दूध गरम केलेलं आहे, ते आता दिवसभर ही कामं जे आहेत ना मी विचार करून ठेवलं आहे की मला दिवसात काय काय करायचं आहे. आज इस्त्रीचे कपडे आहेत ते पण मला पिशवीमध्ये भरून नेऊन द्यायचे आहेत, खवा बनवायचा आहे, थोडेफार कपडे इकडे तिकडे झालेले धुवायला घ्यायचे. जर वातावरण ठीक झालं तर घेणार आहे, नाही तर नाही धुणार मी, कारण धुवूनही काही उपयोग नाही, घरभर ते टाकावं लागतं आणि व्यवस्थित वाळत नाही आहेत, असं होत आहे. बेडशीट पण चेंज करायचं होतं, पण चेंज केल्यानंतर ते बेडशीट धुवलं तर वाळणार नाही, त्यामुळे ही कामं माझी पेंडिंग आहेत. जोपर्यंत की वातावरण व्यवस्थित होत नाही आहे ना, हे पाऊस थांबणार नाही तोपर्यंत कुठलीच कामं माझी व्यवस्थित होणार नाही आहेत. तर इकडं मी डिकाशन चहा बनवून ठेवलेले आहे, दूध आलेले आहे तरी पण मी डिकाशनं चहाच बनवलेला आहे, दुधाचा चहा प्यायचाच मन नाही आहे. तर चहा बनवत ठेवला मी आणि आलेले. बाहेर वातावरण बघू शकता छान झालेले, एकदम हिरवळ हिरवळ बघावं तिकडे हिरवळ, आणि ही झिमझिम पाऊस. म्हणजे आषाढ महिना एक आणि श्रावण महिना एक, हे 2 महिने ना असाच पाऊस असतो आणि असंच हिरवळ वातावरण असतं. तर इकडं मी लिंबूची पानं घेतले, लिंबूची पानं किंवा पुदिना टाकून मी डिकाशन चहा बनते, खूप छान टेस्टी बनतो. तर इकडे लिंबूची पानं 2 टाकलेले आहेत आणि चहा उकळत आहे. तोपर्यंत इकडे डाळ पण लावली, गॅस कमी केला, म्हणजे निवांत डाळ शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते. तर चहा पण बनलेला आहे. तर अगोदर मी चहा घेते आणि दूध गरम करायला ठेवते आणि मग मी देवपूजा करून घेते. आणि व्हिडिओ थोडेसे मागं पुढं तुम्हाला येत आहेत, म्हणजे काल 2 व्हिडिओ आलेले आहेत. एक व्हिडिओ जे आहे ते मंगळवारचा आलेला आहे आणि आज पण म्हणजे दुसरा व्हिडिओ आहे, म्हणजे त्याच व्हिडिओतला हा दुसरा पार्ट आहे. म्हणजे मंगळवार आणि बुधवारचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. आणि जे व्हिडिओ तुम्हाला दुसरा आलेला आहे ते अगोदरचे पेंडिंग व्हिडिओ आहेत, ते पण मी क्लिप जोडून ते व्हिडिओ पण तयार केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मागं पुढं येत आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल पण. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ.